आणि यानंतर मराठवाड्यातील पाऊस आणि त्या संदर्भातल्या इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्सचा आढावा घेऊया सुपरफास्ट। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील नुकसानाची राज ठाकरे उद्या आणि परवा पाहणी करणार। पुरामुळे घरात पाणी गेलेल्यांना 5,000 रुपये आणि 10 किलो धान्याची तातडीची मदत दिली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। अधिकची मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची देखील अजित पवारांची माहिती। सोलापूरच्या माढा परिसरातील पूर आता कुठे ओसरलेला असताना आता सीना नदीकाठी पुन्हा सतर्कतेचा इशारा। नदीकाठच्या लोकांना गरजेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतराचं आवाहन। अतिवृष्टीचा अंदाज असल्यामुळे सीना नदी परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फुलांना मोठी मागणी असते, मात्र अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पारनेर आणि नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फुल शेतीला फटका बसलाय। शेतकऱ्यांचं यंदा कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात झालेल्या पावसानं मोसंबीच्या बागेचं नुकसान। झाडाला लगडलेल्या फळांची गळती, मोसंबीच्या झाडाखाली फळांचा सडा, किलोमागे 10 रुपये देखील मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या देवापूरमध्ये शेतकऱ्याची द्राक्ष बागेवर कुऱ्हाड। निसर्गाच्या लहरीपणामुळे माणचा बळीराजा हतबल। त्यामध्ये द्राक्षाचे कमी होणारे दर, वाढलेल्या औषधांचे भाव आणि आवाक्याबाहेर असलेले मजुरीचे दर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त। लातूरच्या काटेजवळगा आणि केदारपूर दरम्यानच्या पुलावर पाणी, स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। गडचिरोलीमध्ये भामरागड तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला। छत्तीसगड आणि भामरागड तालुक्यात झालेल्या पावसामुळे पलकोटा नदी पुलावर पाणी। नांदेडमध्ये पाऊस नसला तरी गोदावरीची पूरस्थिती 4 दिवसांपासून कायम। मुदखेड, नायगाव, उमरी आणि धर्माबाद या तालुक्यातील शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली। महापुराची तीव्रता दाखवणारी ही ड्रोन दृश्य। बीडमधील पूरग्रस्त भागामध्ये शासकीय अन्नधान्य वाटपाला सुरुवात। बाधित कुटुंबांनी आधार कार्ड, बँक पासबुक दिल्यानंतर आर्थिक मदत खात्यामध्ये जमा होणार। बाधित कुटुंबांना प्रत्येकी 5,000 रुपये आर्थिक मदत मिळणार। हेक्टरी नव्हे तर एकरी 50,000ची मदत द्या, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांची मागणी। सामान्य शेतकरी सध्या एकरामध्ये आहे, हेक्टरमध्ये नाहीत, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। लातूरमधील रेणापूरमध्ये मंत्री योगेश कदमांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। योगेश कदमांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा। संकटात असलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणं आणि त्यांच्या पाठीची आर्थिक ताकद उभी करणं हा आमचा सध्या प्रयत्न। विरोधकांच्या टीकाटोमण्यांना उत्तर द्यायला आमच्याकडे वेळ नाही, राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। हिंगोलीमध्ये सत्ताधारी आमदाराकडूनही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, शिवसेना आमदार संतोष वांगर यांची मागणी। परभणीमध्ये 3 दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। याआधीच पावसामुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान। पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे उरलेली पिकंही खराब होण्याची शक्यता। धाराशिवमध्ये सकाळीच पावसाची हजेरी। 2 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी हाहाकार। वाशिममध्ये 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर अनेक भागामध्ये पावसाची हजेरी। सोयाबीन पीक काढणीच्या कालावधीमध्ये पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांना धोका वाढला। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील तळणी प्रकल्पामध्ये 500 एकरवरील सोयाबीनचं नुकसान। रामतीर्थ, किनाळा, जिगळा, लोहगाव गावातील 500 एकरपेक्षा जास्त पीक पाण्याखाली। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शी तालुक्यामध्ये एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल। 24 सप्टेंबर रोजी बार्शी तालुक्यामध्ये 2 शेतकऱ्यांनी गळफास घेत केली आत्महत्या। सोलापुरातल्या पाथरी गावामध्ये पुरात वाहून आलेल्या विषारी सापाच्या दंशानं शेतकऱ्याचा मृत्यू। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बनगर यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि पाण्यातून विषारी साप घरात आला। धाराशिवच्या भूममधील जयवंत नगर इथे पुरामुळे जमीन खचली। गावातील तरुणानं व्हिडिओ चित्रित करून दाखवलं नुकसान। आधीच अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान। भंडारा जिल्ह्यामध्ये काल विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी। कापणीला आलेलं भातपीक भुईसपाट। मोहाडी, लाखनी, लाखांदूर तालुक्यातील मोठं नुकसान। पावसानं शेतकरी मेटाकुटीला।
एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अकोल्याच्या म्हैसांग गावातील बांध प्रशासनानं फोडला, त्यामुळे 300 एकरातील शेतकऱ्यांना दिलासा. मंडळ अधिकारी शेख अन्सारुद्दीन आणि इतर शेतकऱ्यांनी बांध अडवल्यामुळे 300 एकर शेती गेली होती पाण्यात.